नमस्कार. उद्या बुधवार, उद्या अपरा एकादशी. उपवास नाही केला तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. सर्व नजरबाधा, वाईट शक्ती, कोणत्याही बाधा नष्ट होणार आहेत आणि घरात सुख शांती नांदेल, बरकत येईल. तर अशी कोणती वस्तू आवर्जून उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कारण उपवास हा जो आहे तो भगवान विष्णूला समर्पित असून मनुष्याला पापापासून मुक्त मिळणारी एकादशी म्हणून ओळखली जाणारी ही तिथी आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि काही प्रभावी उपाय केल्याने, सेवा केल्याने, विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने संकटापासून मुक्ती मिळते आणि पुण्यकर्मे मिळतात. मैत्रिणींनो, ही साधीसुधी तिथी नाही आहे. धार्मिक ग्रंथानुसार अपरा एकादशीचा उपवास केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. पवित्र स्थळांमध्ये स्नान करण्याला या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यासोबतच दानधर्म करणे हे देखील अनेक पटीने पुण्यफळ प्राप्ती करून देणारे असते. ज्यांनी आपल्या आयुष्यात पापे किंवा दुष्कृत्ये केलेली आहेत, कळत नकळत आपल्याकडून पाप झालेले असतील तर त्याचे प्रायश्चित्त करू इच्छितात, त्यांनी या दिवशी उपवास करावा, मनोभावे व्रत करावे, भगवान विष्णूंची पूजा करावी. ज्या अर्थी आपण देवाचे असे सेवा करतो किंवा मग आपण असे नियम पालन करतो, विधिवत पूजा करतो, ते लोक कधीही वाईट गोष्टी करत नसतात, म्हणजे पाप हे करत नसतात. पण कधीकधी आपल्याकडून किडे, मुंग्या, पायाखालून रगडणे असे छोटे मोठे पाप होत असतात. तर हे सर्व किंवा खोटं बोलणे असे नकळत झालेले पापांपासून मुक्ती मिळत असते. त्यासाठी हा उपवास आणि या दिवशी केलेली सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर उद्याची तिथी खूप मोठी तिथी आहे. वैशाख महिन्यातील ही तिथी सर्वात मोठी असल्याने जिला अपरा एकादशी आपण म्हणतो. म्हणजेच शास्त्रात पार म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचा कधीही अंत होत नाही, अशी ही एकादशी तिथी आहे. तुमच्या जीवनातील अनंत दुःखांचा अंत करते आणि पार सुख, समृद्धी, शांती प्राप्त करणारा हा दिवस आहे. जर तुमच्या घरामध्ये काहीही कारणाशिवाय सतत वादविवाद, भांडणे होत असतील, तुमच्या पतीला कामामध्ये यश मिळत नसेल, खूप कष्टाने मेहनत करून देखील हवा तेवढा पैसा घरात येत नसेल, किंवा मग अनेक अडथळे कामामध्ये येत असतील, वारंवार काही ना काही समस्या घरावर येत असतील, मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नसतील, किंवा तुम्हाला सारखं वाईट विचार मनात येणे, नकारात्मकता येणे असे होत असेल, किंवा तुमच्या हसत्या खेळत्या घराला, संसाराला कुणाची तरी वाईट नजर लागली आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही विश्वासाने हा व्हिडिओ पहा. आयुष्यातला एक नवीन दिशा देणारा हा व्हिडिओ ठरणार आहे. कारण अर्धवट माहिती ही काहीही साध्य करून देत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला अशा 2 विशेष गोष्टी सांगणार आहे, ज्या उद्या सकाळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आयुष्यातील दारिद्र्य, दुःख, जुना कोणताही दोष नष्ट होणार आहे. मानसिक त्रास देखील संपून जाणार आहे. हे केवळ मी सांगत नाही आहे, तर हा उपाय मी स्वतः अनुभवला आहे. त्याचे सकारात्मक फळ तुम्हाला येत्या 24 तासामध्ये नक्की दिसायला सुरुवात होईल. म्हणजे उद्या सकाळी तुम्ही हा उपाय करणार आहात तर 24 तासातच तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार आहे. हे इतकं प्रभावी आहे की शत्रूसुद्धा तुमच्यासमोर लोटांगण घालतील. एकादशीला अचला एकादशी असे देखील म्हटलं जातं. अचला म्हणजे कधीही ढळत नाही, जी स्थिर असते. पुराणात असं सांगितले गेलं आहे की या दिवशी केलेल्या एका छोट्याशा उपायाने ब्रह्महत्येसारख्या किंवा परनिंदा केल्याचे जे पाप असते किंवा एखाद्याला फसवल्यामुळे लागलेले मोठे पाप असते ते धुवून निघते. पण इथेच खरी मेघ आहे. अनेक जण या दिवशी फक्त उपवास करतात, साबुदाणा खातात आणि त्यांना वाटतं की काम झालं. ही सर्वात मोठी चूक आहे. उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला केवळ अंघोळच करायची नाही आहे, तर एक विशेष क्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण दररोज अंघोळ करतो, परंतु सात्विकता त्या अंघोळीमध्ये असायला हवी. शरीर स्वच्छ आपण करत असतो. उद्याची ही अंघोळ साधी नाही आहे, तर ती तुमचा भाग्योदय करण्याची आहे. जर ही अंघोळ इतकी महत्त्वाची आहे आणि त्या 2 वस्तू पाण्यात टाकल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक हा पडणार आहे. विशेषतः त्या वस्तू म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातच असतात, तुमच्या घरीच असतात, कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक अतिशय धर्मात्मा होता. त्याचा धाकटा भाऊ व्रजध्वज हा मात्र त्याचा अगदी उलट होता. अत्यंत क्रूर आणि अधर्मी होता. सत्तेच्या आणि ईर्षेच्या हव्यासापोटी वज्रध्वजाने आपल्याच मोठ्या भावाची म्हणजेच राजा महाध्वजाची हत्या केली आणि कोणालाही कळू नये म्हणून एका पिंपळाच्या झाडाखाली गाडून टाकले. राजाचा मृत्यू अकाली झाल्यामुळे त्याचा आत्मा तिथेच अडकला आणि तो पिंपळाच्या झाडावर
प्रेत योनीमध्ये राहू लागला. जो कोणी त्या झाडाखालून जायचा त्याला तो आत्मा त्रास द्यायचा. एकदा तिथून धौम्य ऋषी जात होते. त्यांनी आपल्या तपोबलाने ओळखलं की हा तर राजा महिध्वज आहे आणि तो खूप कष्टात आहे. ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्या राजाला प्रेतयोनीतून मुक्त करण्यासाठी स्वतः अपरा एकादशीचे कडक व्रत केले पाहिजे असे सांगितले आणि ऋषींनी त्या अपरा एकादशीचे महत्त्व सांगितल्यानंतर स्वतः हे व्रत केले. सर्व पुण्य त्या राजाला अर्पण केले. त्यानंतर त्या राजाची मुक्तता झाली. तर अशा प्रकारे जर मैत्रिणींनो आश्चर्य बघा, केवळ एकादशीच्या पुण्याने तो राजा प्रेतयोनीतून मुक्त झाला. साक्षात दिव्य देह त्याला धारण झाला आणि तो स्वर्गात गेला. विचार करा, जर एका मेलेल्या माणसाला त्याचा उद्धार होऊ शकतो या एकादशीमुळे, तर आपण तर याचं पुण्य किती घेऊ शकतो. आपण तर जिवंत आहोत आणि आपण उपाय जर असे केले आणि काही या सेवा जर या दिवशी केल्या तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट, गरिबी आणि शत्रूचा नाश होणार नाही का? होणार, नक्की होणार. त्यामुळे तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त विष्णूंची सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल, शत्रू तर आम्हाला खूप त्रास देत आहेत. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. काही लोकांना वाटतं की शत्रू म्हणजे फक्त बाहेरचा माणूस जो आपल्याशी उघडपणे भांडतो, पण असे नसते. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे किंवा मग तुमचा आळस देखील तुमचा शत्रूच असतो. तुमच्या घरामध्ये पसरलेली नकारात्मकता देखील तुमचा शत्रू असते. आणि काही लोक तोंडावर गोड बोलतात आणि माघारी वाईट विचार करतात आणि यांची नकारात्मकता देखील आपल्यावर येत असते. तो देखील एक प्रकारचा शत्रू त्रासच आहे. तुमच्या पतीच्या कामात येणारी बाधा, मुलांच्या प्रगतीला लागलेली कोणाची तरी वाईट नजर, हे सर्व शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे. हे शत्रू तुमच्यासमोर कसे लोटांगण घालतील, तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख कसं दूर होईल आणि ती वस्तू नेमकी कोणती आहे ज्या उद्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर त्याआधी एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. विश्वासाशिवाय कोणताही उपाय हा फळित होत नाही. त्याचं फळ मिळण्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जर तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. पण जर श्रद्धा असेल तर तुम्ही पुढचे काही मिनिटं नक्की हा उपाय मनापासून ऐका. तुमच्या कुटुंबाचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. तर आता आपण वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. तर आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये पटापट आंघोळ करून, घाईघाईमध्ये आंघोळ करून आपले दैनंदिन कामं हे करत असतो. परंतु उद्याच्या या एकादशीला तुमची शरीर शुद्धी व्हायला हवी. नशिबाची शुद्धी झाल्यासारखे या दिवशी तुम्हाला पुण्य मिळत असते. जेव्हा तुम्ही आंघोळीचे पाणी काढाल तेव्हा त्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाका. तर त्यामध्ये मी तुम्हाला अजून एक वस्तू सांगणार आहे. दोन्हीपैकी एक वस्तू असेल तर ती एक टाकायची आहे, दोन्ही असेल तर दोन्हीही टाका. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. शास्त्रात असे मानले जाते की काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झाले होते. हे केवळ धान्य नाही, तर यात नकारात्मकता खेचून घेण्याची प्रचंड शक्ती असते. मैत्रिणींनो, ज्या घराचे मुलांची प्रगती खुंटलेली आहे, मुलं हुशार असूनही त्यांना यश मिळत नाही आहे किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, तर समजून जा की तिथे कुठला ना कुठला दोष आहे. पितृदोष असू शकतो किंवा कोणती पीडा देखील त्यांच्या मागे असेल. तर उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मूठभर किंवा अगदी चिमूटभर देखील काळे तीळ टाकल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व दोष हे एका क्षणात नष्ट होतील. जसं चुंबक लोखंडाला खेचतो तसेच हे काळे तीळ तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता, इडापिडा, बाधा खेचून घेईल. घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे टाकायचे आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरातच असते, ती आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी तुळशीतील माती टाकायची आहे. पण ही कशा प्रकारे टाकायची आहे हे पुढे बघा. जर तुम्हाला असे वाटत असेल की उद्योग व्यवसाय तुमचा चालत नसेल, तुमच्या पतीच्या नोकरीमध्ये सतत अडथळे येत असतील किंवा मग पैशाची चणचण कायम तुमच्या घरामध्ये असेल, तर त्यासाठी तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे, सौभाग्याचे प्रतीक आहे, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ती थोडीशी टाका. आणि जर तुमच्या घरामध्ये विनाकारण वादविवाद, भांडणे होत असतील, सासू सुनांचे पटत नसेल किंवा मग घरात कोणाशी पटत नसेल, तर तुळशीच्या कुंडीतील अगदी थोडीशी माती त्या पाण्यामध्ये मिसळायची आहे. तुळस ही साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. तिची माती अंगाला लागताच घरातील नकारात्मक ऊर्जाही जळून नष्ट होत असते. आता फक्त हे वस्तू टाकल्याच पाहिजेत असे नाही, तर त्यानंतर काय करायचे आहे हे देखील नीट समजून घ्या. यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे. गंगेमध्ये स्नान केल्याची पुण्यफळ प्राप्त होत असते. तुम्ही जेव्हा अंघोळीला पाणी घ्याल तेव्हा अंघोळ सुरू करण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळव्यात थोडंसं पाणी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला
डोळे मिटून मनातल्या मनात 2 गोष्टी बोलायच्या आहेत. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप त्रास होत असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, तर त्याचा शत्रुता संपू दे यासाठी प्रार्थना करायची आहे. किंवा शत्रू ठाऊकच नसेल तर फक्त शत्रू त्रास दूर होऊ दे, माझ्या परिवारातील सर्व सदस्यांचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होऊ दे, नजरबाधा, इडापिडा, वाईट कोणतीही बाधाही नष्ट होऊ दे. हा संकल्प केल्यावरच तुम्हाला अंगावर पाणी घ्यायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. ओम विष्णवे नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्यासोबतच गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा तुम्हाला मंत्र म्हणल्याने पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. हा जर शक्य झाले तर आवर्जून म्हणा. तुम्ही जेव्हा अंघोळ करून बाहेर याल तेव्हा तुम्हाला शरीराने हलकं, मनाने हलकं वाटायला लागेल. त्यासोबतच नजरबाधा दूर करण्यासाठी प्रत्येकजणच अंघोळीच्या पाण्यात टाकते, ते म्हणजे खडे मीठ. तुम्ही ते देखील टाकू शकता, पण हे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाका किंवा नाही टाकले तरीही चालेल, पण याने मात्र नक्कीच नकारात्मकता पूर्ण नष्ट होत असते बरं का. दृष्ट देखील, अंगातील जी दृष्ट असते, वाईट नजर असते ती नष्ट होत असते. तर तुम्ही हे देखील टाकू शकता. यामुळे तुमचं मन आणि शरीर तुम्हाला हलकं वाटेल. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपाय आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला ह्या उपायानंतर नक्कीच तुमच्या घरातील तुमच्या पतीची, मुलांची प्रगती होताना दिसेल. आणि त्यासोबतच उद्या तुम्हाला एकादशीला संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहे. हा दिवा लावताना तुमच्या मुलाचे किंवा पतीचे नाव घ्यायचे आहे. या उपायामुळे त्यांच्या भौतिक संरक्षण कवच त्यांच्या भोवती तयार होत असते आणि ज्यांना नजरबाधा झाली असेल, ज्यांना बाहेरच्या बाधाचा त्रास असेल, त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरणार आहे. अपरा एकादशीला दान केल्याने सुद्धा पुण्यफळ प्राप्त होते. त्यामुळे गरजूंना पिवळे फळं, पिवळी मिठाई, धान्य दान करू शकता. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहील. त्यासोबतच तुम्हाला 2 दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे. हे केल्याने देखील माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. मनोभावे, श्रद्धेने आणि इच्छाशक्ती ठेवूनच हे उपाय करायचे आहेत. निश्चितच तुम्हाला फलित ठरताना दिसतील. तर नक्की हे उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.